हॅलो फ्रेंड्स, मी स्वप्नील अग्रवाल. आज मी मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील डिफरन्शियल इक्वेशन हा न्यू चॅप्टर स्टार्ट करणार आहे. डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टरचा नवीन अभ्यासक्रम व जुन्या अभ्यासक्रमाचा विचार केला तर मायनर चेंजेस आहे. म्हणजेच नवीन अभ्यासक्रमामध्ये एखादी दुसरी डेफिनेशन कमी केली आहे. हाच मायनर चेंज आहे. डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला डिपेंडंट व्हेरिएबल, इनडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय, तसेच डेरिव्हेटिव्ह व इंटिग्रेशनचे फॉर्म्युले व डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन फाइंड करता यायला हवे आणि हे सर्व तुम्हाला चॅप्टर शिकवून झाले आहे. तर आता आपण स्टार्ट करूया डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, solution of differential equation, formation of differential equation, solution of differential equation by variable separable method, homogeneous differential equation, linear differential equation आणि application of differential equation हे बघणार आहोत. तर आज आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डिफरन्शियल इक्वेशन ऑर्डर व डिग्री कशी फाइंड करायची व तसेच टाइप्स ऑफ सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहणार आहोत. तर आता आपण पाहूया डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय ते. डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन बघण्या अगोदर आपण डिपेंडंट व्हेरिएबल आणि इनडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय ते पाहूया. ओके, म्हणजे बघा, लेट y इक्वल टू f ऑफ x बी अ फंक्शन ऑफ x, देन x इज अ independent variable and y is a dependent variable. फॉर एक्झाम्पल y इक्वल टू एक्स स्क्वेअर. बघा, इथं x हा काय असणार आहे, इनडिपेंडंट व्हेरिएबल आणि y काय असणार आहे, डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, हे माहित पाहिजे तुम्हाला, कारण की x ची व्हॅल्यू जशी आता 1 पुट केली तर y 1 येणार आहे, नंतर 2 पुट केले तर y काय येणार आहे, 4 येणार आहे, 3 पुट केले तर y काय मिळणार तुम्हाला, 9 मिळणार आहे. ओके, म्हणजेच x हा तुमचा इनडिपेंडंट व्हेरिएबल असेल, y हा तुमचा काय असणार आहे, डिपेंडंट व्हेरिएबल. ओके, समजलं तुम्हाला इथं. आता आपण डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन पाहूया. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय बघा, अन इक्वेशन इन्व्हॉल्विंग डिफरन्शियल ऑर डेरिव्हेटिव्हज ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इनडिपेंडंट व्हेरिएबल इज कॉल्ड डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजे सांगायचा उद्देश काय की तुमचे जे काही इक्वेशन असेल डिफरन्शियल पाहिजे किंवा डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल असेल त्याला काय म्हणा तुम्ही, डिफरन्शियल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल बघा ना, dy बाय dx प्लस y इक्वल टू x, म्हणजेच इथं y तुमचा काय असणार, डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू x काय, इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, म्हणजे dy बाय dx प्लस y इक्वल टू x हे काय झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. तसंच त्याच पद्धतीने x हा तुमचा काय असणार आहे, डिपेंडंट व्हेरिएबल, t काय असणार आहे तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, मग त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह d2x अपॉन dt स्क्वेअर इक्वल टू 2x. ओके, मग त्याच पण थर्ड बघा, x dx प्लस y dy इक्वल टू 0 हे पण तुमचं डिफरन्शियल इक्वेशन असणार आहे, कारण हे आपल्याला कन्वर्ट करता येईल ना dy बाय dx मध्ये. ओके, म्हणजे हे x dx तिकडे घेणार तुम्ही, म्हणजे मायनस x dx, मग परत dx तिकडे घेणार आणि y तिकडे ढकलणार. ओके, म्हणजे मायनस एक्स अपॉन y इक्वल टू dy बाय dx येणार, म्हणजे हे पण काय असणार आहे, डिफरन्शियल इक्वेशन. सर्वात सिंपल डेफिनेशन आहे, जिथं तुम्हाला dy बाय dx दिसेल तर तो काय असणार आहे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचे ऍक्च्युअली दोन टाईप आहेत. एक टाईप आहे तो ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, सेकंड आहे तो पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ओके, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. पण तुम्हाला इथे सिलेबसला ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे. ओके, तर आता आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन पाहूया. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन डेफिनेशन बघा, अ डिफरन्शियल इक्वेशन इन विच द डिपेंडंट व्हेरिएबल से y depends only on one independent variable say x is called as ordinary differential equation. म्हणजेच काय, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनला तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल एक पाहिजे आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणून काय पाहिजे, एकच पाहिजे. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन इन विच डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू ओनली वन independent व्हेरिएबल इज कॉल्ड एज ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ओके, इथं बघा y तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल आहे, इथं x एकच तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल. ओके, आणि ते विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं, म्हणजे dy बाय dx प्लस कॉस एक्स इक्वल टू 0 हे काय असणार तुमचं ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. त्याच पण इथं पण काय, y हा तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे x. ओके, म्हणजे हे पण काय असेल तुमचं
ऑर्डनरी डिफरन्शियल इक्वेशन. ओके, जाता जाता तुम्हाला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय ते आपण सांगतो. पार्शियल केव्हा म्हणणार की अ डिफरन्शियल इक्वेशन इन विच द डिपेंडेंट व्हेरिएबल से वाय डिपेंड्स टू ऑर मोर इंडिपेंडेंट व्हेरिएबल इज कॉल्ड एज पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजेच तुमचं डिपेंडेंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू दोन किंवा दोनपेक्षा जास्त इंडिपेंडेंट व्हेरिएबल असेल त्याला काय म्हणणार आहे, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. सिलेबसला तुम्हाला पार्शियल डेरिव्हेटिव्ह नाहीये, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आहे, त्यामुळे ते पाहूया आपण. ओके, ठीक आहे. नोट बघा, समटाइम्स द फॉलोइंग नोटेशन आर युज्ड फॉर डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच डीवाय बाय डीएक्स लिहिण्याऐवजी आपण वाय डॅश पण म्हणू शकतो, किंवा सेकंड डेरिव्हेटिव्ह डी2 वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर लिहिण्याऐवजी आपण वाय डबल डॅश म्हणू शकतो. तसंच nth डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू वाय एन म्हणू शकतो. ओके, सिमिलरली इफ वाय इक्वल एफ ऑफ एक्स दिला असेल देन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कसं लिहिणार, एफ डॅश एक्स, सेकंड कसं एफ डबल डॅश एक्स, थर्ड कसं असणार आहे एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स अँड सो ऑन. ओके, ते नोटेशन आपण यूज करू शकतो. आता आपण ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा पॉइंट पाहणार आहोत. म्हणजेच तुम्हाला एखादं डिफरन्शियल इक्वेशन दिलं असेल तर त्याची ऑर्डर अँड डिग्री काय ते फाइंड करायला लावतात. ओके, ठीक आहे. मग बघा, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन. द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज डिफाइंड ॲज द ऑर्डर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपिअरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजे सिंपल डेफिनेशन आहे की जे तुमचं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल ती जी ऑर्डर असेल तीच काय असणार, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, पर एकदा बघा, इथं महत्वाचे काय, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, जे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे तिची ऑर्डर तीच तुमची काय असणार, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघूया ना. फर्स्ट एक्झाम्पल काय बघा, एक्स स्क्वेअर डी2 वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर प्लस 2x डीवाय बाय डीएक्स प्लस वाय इक्वल टू 0. ओके, मग इथं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे दिसते तुम्हाला, इथे दिसते. ओके, डी2 वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर, तिची ऑर्डर काय हो, 2 आहे. म्हणजे हे या पूर्ण इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय आली तुमची, 2 आली. कारण डेफिनेशन असे सांगते ना, द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज डिफाइन ॲज ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर कुठे दिसते तुमचे डेरिव्हेटिव्ह, डी2 वाय अपॉन डीएक्स, तिची ऑर्डर काय 2 आहे. त्यामुळे या पूर्ण डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय मिळाली तुम्हाला, 2. तसेच सेकंड एक्झाम्पल बघा. आता इथे बघा, सेकंड एक्झाम्पलमध्ये डी क्यूब वाय अपॉन डीएक्स क्यूब चा स्क्वेअर प्लस एक्स डी वाय अपॉन डीएक्स इक्वल टू कॉस वाय. ओके, मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघा कुठे आहे, इथे आहे. ओके, तिची ऑर्डर किती आहे, 3 आहे. ही पॉवर आहे, लक्षात ठेवा. ही काय ऑर्डर आहे, ऑर्डर किती आहे, 3. मग या पूर्ण डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय आली तुमची, 3. ओके, ठीक आहे. ही झाली तुमची ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन आणि एक्झाम्पल पण आपण पाहिलेले आहेत. ओके, आता आपण डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन पाहूया. बघा, काय डेफिनेशन सांगते, द डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह व्हेन ऑल द डेरिव्हेटिव्ह आर मेड फ्री फ्रॉम नेगेटिव्ह ऑर फ्रॅक्शनल इंडायसेस इफ एनी. म्हणजेच काय डेफिनेशन सांगते की हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघायचं. ओके, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघितलं, तिची पॉवर बघायची, ऑर्डर नाही. ऑर्डर बघितलं तर ती ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, पण त्याची काय बघायची, पॉवर. ओके, ती पॉवर बघायची, तेच तुमची डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. पण व्हेन ऑल द डेरिव्हेटिव्ह म्हणजेच सगळे डेरिव्हेटिव्ह तुमचे काय पाहिजे, फ्री फ्रॉम निगेटिव्ह, म्हणजे त्याची पॉवर काय पाहिजे, निगेटिव्ह नको आहे असेल तर ते पॉझिटिव्ह करायचे. ओके, किंवा फ्रॅक्शनल असेल तर ते पण काय करायचे, इंटिजर मध्ये आणायचे. मग ते डिग्री आपण फाइंड करायची. ओके, फॉर एक्झाम्पल पाहूया. हे आता डोळ्यासमोर एक एक्झाम्पल आहे, त्याची डिग्री किती येणार आहे, 2 येणार. बघा, कारण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघायचं आणि त्याची पॉवर बघायची. पॉवर किती आहे, 2. म्हणजे पूर्ण या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री किती मिळाली तुम्हाला, 2. आणि ऑर्डर किती मिळाली, 3. ओके, अजून एक्झाम्पल आहे, पाहूया. फॉर एक्झाम्पल बघा, इथं डी2 वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर प्लस एक्स डीवाय बाय डीएक्स प्लस वाय इक्वल टू 2 साइन एक्स. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची ऑर्डर किती आहे, 2. म्हणजे या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर किती आली, 2. आणि डिग्री किती आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघा, तिची पॉवर बघ, पॉवर काय 1च आहे. ओके, त्यामुळे डिग्री किती आली, 1. ओके, आपण आता डेफिनेशन पाहिली, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल. आता आपण एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल पाहिले, आता एक्झाम्पल पाहूया. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ डी2 वाय अपॉन डीएक्स स्क्वेअर इक्वल टू क्यूब रूट ऑफ 1 प्लस डी वाय अपॉन डीएक्स ब्रॅकेट स्क्वेअर.
बघा इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. तुम्ही लगेच गडबड करायची नाही. डेफिनेशन कडे फोकस करायचा. ओके, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डेफिनेशन काय सांगते की हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचं ऑर्डर बघायची. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे आहे? इथे आहे. तिची ऑर्डर किती आहे? 2 आहे. हा, मग याच्यानुसार तुम्ही लगेच ऑर्डर सांगू शकता लगेच की हिची ऑर्डर किती मिळते? 2. पण डिग्री सांगू शकत नाही, कारण डिग्री सांगण्यासाठी डिग्रीची डेफिनेशन काय सांगते की हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर. इथं पॉवर 1 आहे, पण ऑर्डर सगळे डेरिव्हेटिव्ह दिसतात. इथे दिसते ना dy बाय dx. ते जर तुमचा जे ऑर्डर पॉवर येते ते पॉवर काय पाहिजे? निगेटिव्ह नको आहे किंवा फ्रॅक्शनल, म्हणजे 2/3 वगैरे ते पण नको आहे. पण इथे आहे ना क्यूब रूट ऑफ 3 आणि इथं 2 आहे, म्हणजे काय येणार इथं 3/2 वगैरे येणार. मग ते निग्लेक्ट करायचं. मग कसं निग्लेक्ट करतोय बघा. गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज, जे दिले ते लिहून घेतलं. मग दोन्ही साईडचं काय घ्यायचं? इथं क्यूब रूट आहे, मग दोन्ही साईडचं काय घ्यायचं? क्यूब घ्यायचं. जेणेकरून मग इथं क्यूब घेतला आणि इथं क्यूब रूटून क्यूब काय होणार आहे? कॅन्सल, म्हणजे 1 प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता इथं डिग्री बघायची. बघा हायेस्ट ऑर्डरची ऑर्डर किती आहे? 2, म्हणजे ऑर्डर किती मिळाली? 2, आणि डिग्री किती मिळाली? 3. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर बघायची किती आहे? 3. ओके, मग या दिलेल्या एक्झाम्पल मधली ऑर्डर किती मिळाली तुम्हाला? 2, आणि डिग्री किती मिळाली? 3, विच इज रिक्वायर्ड आन्सर. समजून घ्या, ज्यावेळेस तुमचा फ्रॅक्शनल पॉवर असते किंवा निगेटिव्ह येईल ते निग्लेक्ट करायचं. ओके, निग्लेक्ट केल्यानंतर ती पॉवर बघायची हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची. तेच काय असणार? तुमची डिग्री असणार आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पल काय सांगतो बघा. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ dy बाय dx इक्वल टू 2 sin x प्लस 3 अपॉन dy बाय dx. ओके, इम्प्लाय जे दिले ते लिहून घेतलं सोल्युशन मध्ये आणि तिरकस गुणाकार करायचा. ओके, dy बाय dx इंटू dy बाय dx चा स्क्वेअर. ओके, dy बाय dx चा स्क्वेअर इक्वल टू 2 sin x प्लस 3. ओके, मग इथं हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे आहे? इथे आहे. dy बाय dx तिची ऑर्डर किती दिसते? 1 दिसते, म्हणजे ऑर्डर किती आली? 1, आणि पॉवर काय दिसते? 2, म्हणजे डिग्री किती मिळाली? 2, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल बघा. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ y ट्रिपल डॅश ऑफ 2 प्लस 2y डबल डॅश ऑफ स्क्वेअर. ओके, प्लस 4y इक्वल टू 0. ओके, मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कुठे आहे तुमचं? हे आहे, कारण इथं ट्रिपल डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, मग हिची ऑर्डर किती दिसणार आहे? 3 दिसते. ओके, म्हणजे ऑर्डर 3 आली आणि पॉवर किती दिसते? 2. ओके, म्हणजे डिग्री किती मिळाली? 2, विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके, ठीक आहे. मग नोट बघा, महत्वाची नोट आहे. पहिली नोट काय सांगते? आता आपण 3-4-5 एक्झाम्पल पाहिले, त्यानुसार आपण हे सांगू शकतो की ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आर ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर आहे. ओके, लक्षात ठेवा, ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आर ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर. ओके, आणि सेकंड बघा. इफ वी कन्सिडर, हे इंटरेस्टिंग आहे. इफ वी कन्सिडर dy बाय dx इक्वल टू कॉस ऑफ अँगल. बघा कॉस ऑफ अँगल काय दिलाय? dy बाय dx. देन दिस डिफरन्शियल इक्वेशन कॅनॉट बी एक्सप्रेस्ड ॲज पॉलिनॉमियल इन dy बाय dx. ओके, मग ते आपल्याला एक्सप्रेस करता येईल का पॉलिनॉमियल dy बाय dx मध्ये? नाही, कारण dy बाय dx इक्वल टू कॉस ऑफ dy बाय dx अँगल दिलेला आहे, त्यामध्ये निगेट करता येणार नाहीये. ओके, मग इन dy बाय dx देअरफॉर द डिग्री ऑफ धिस इक्वेशन कॅनॉट बी डिटरमाइन. म्हणजे या इक्वेशनची आपल्याला डिग्री फाइंड करता येत नाही. ऑर्डर सांगू शकता, पण डिग्री आपल्याला इथे फाइंड करता येणार नाही, कारण हे अँगल निग्लेक्ट करता येणार नाहीये. ओके, ठीक आहे. म्हणजेच आपण आता काय पाहिलं? डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन, ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल पाहिले. आता आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहणार आहोत. ओके, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. एव्हरी डिफरन्शियल इक्वेशन हॅज 2 टाइप्स ऑफ सोल्युशन. ओके, मग प्रत्येक डिफरन्शियल इक्वेशनला 2 सोल्युशन भेटतात. पहिलं सोल्युशन असते ते जनरल सोल्युशन किंवा कम्प्लीट इंटिग्रल म्हणतात त्याला, किंवा प्रिमिटिव्ह म्हणलं जातं. ओके, आणि सेकंड आहे ते पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, म्हणजेच लक्षात ठेवा, डिफरन्शियल इक्वेशन दिला असेल त्यानुसार सोल्युशन फाइंड करा, म्हणजे वाय फाइंड करायला असतो, आणि तो वाय त्या इक्वेशन मध्ये पुट केलं, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पुट केलं, तर ते डिफरन्शियल इक्वेशन काय व्हायला पाहिजे? आपलं सॅटिस्फाय व्हायला पाहिजे, म्हणजे आपण त्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन मिळणार. ओके, ठीक आहे. मग आपण ते सोल्युशन कसं फाइंड करायचं त्या अगोदर आपण एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नुसार आपण डेफिनेशन तयार होतात. ओके, मग एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल बघा. कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx इक्वल टू कॉस एक्स. ओके, म्हणजे आता ह्याचं सोल्युशन काय असणार?
देन वी ऑब्झर्व दॅट y इक्वल टू साइन एक्स. बघा येऊ शकतं का नाही, y इक्वल टू साइन एक्स, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय येणार, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू कॉस एक्स. आलं का, तेच डीवाय बाय डीएक्स इक्वल टू कॉस एक्स. किंवा y इक्वल टू साइन एक्स मायनस 2, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय येणार, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स मायनस 2चं 0 म्हणजे डीवाय बाय डीएक्स इक्वल टू कॉस एक्स. आलं का, तेच आहे. थर्ड बघूया आपण, y इक्वल टू साइन एक्स प्लस 1/2, त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया, वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय येणार आहे, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू कॉस एक्स प्लस 0 म्हणजे परत ते झालं. तसंच y इक्वल टू साइन एक्स प्लस सी काय असणार आहे, कॉन्स्टंट, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊया, डीवाय बाय डीएक्स इक्वल टू कॉस एक्स प्लस 0 म्हणजे हे चाललेलं आहे. ओके, म्हणजे पहिल्याला इक्वेशन 1 हे 2 3 आणि 4. ओके, म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला, सोल्युशन मिळाले. ओके, म्हणजे हे सोल्युशन मिळाले, ते सोल्युशन त्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर हे इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. होतेच ना, आपण आता चेक केलंच की y इक्वल टू साइन एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या ना, मग डीवाय बाय डीएक्स इक्वल टू कॉस एक्स येते ना, त्याच पद्धतीनं आपण आता पाहिलेलं आहे. मग तेच आपल्याला आर ऑल सोल्युशन्स ऑफ गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. इनफॅक्ट म्हणजे मला सांगायचं काय की या डिफरन्शियल इक्वेशनला इन्फानाइटली मेनी सोल्युशन भेटतात. ओके, तेच आता बघा ना, आपल्याला 1 2 3 4 असे भरपूर इन्फानाइटली मेनी सोल्युशन्स भेटतात. ओके, अमॉंग ऑल दीज सोल्युशन्स y इक्वल टू साइन एक्स प्लस सी इज सच दॅट द सोल्युशन 1 2 3 कॅन बी ऑब्टेन बाय गिव्हिंग पर्टिक्युलर व्हॅल्यूज ऑफ सी. म्हणजेच बघा, y इक्वल टू साइन एक्स प्लस सी, त्यानुसार इक्वेशन 1 बघा, इक्वेशन 2 बघा, इक्वेशन 3 बघा, त्या सी मध्ये आपण 0 पुट केला तर पहिलं मिळते, नंतर 2 पुट केलं तर सेकंड इक्वेशन मिळते, नंतर 1/2 पुट केलं सीच्या जागी तर थर्ड इक्वेशन मिळते. म्हणजेच ते सांगितलं मी इथं बघा की इज सच दॅट द सोल्युशन 1 2 3 कॅन बी ऑब्टेन बाय गिव्हिंग पर्टिक्युलर व्हॅल्यूज टू सी. सोल्युशन 4 इज कॉल्ड एज जनरल सोल्युशन. ओके, अँड सोल्युशन 1 2 3 ॲज पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, म्हणजे बघा ना की इथं y इक्वल टू साइन एक्स प्लस सी हे जनरल सोल्युशन झालं आणि हे काय असेल सगळे पर्टिक्युलर. का पर्टिक्युलर, कारण की सीचं इथं तुम्ही 0 किंवा -2 किंवा 1/2 पुट केल्यानंतर आपल्याला तेच पर्टिक्युलर सोल्युशन भेटते. ओके, म्हणजे y इक्वल टू साइन एक्स प्लस सी काय असेल तुमचं जनरल सोल्युशन असेल आणि y इक्वल टू साइन एक्स, y इक्वल टू साइन एक्स -2, y इक्वल टू साइन एक्स प्लस 1/2 वगैरे ते काय असेल तुमचे पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, म्हणजेच मला सांगायचा उद्देश काय आहे की जनरल सोल्युशन मध्ये कॉन्स्टंट किती मिळाला, एकच मिळाला. काय मिळाला, सी. जनरल इक्वेशन मध्ये तुमचा कॉन्स्टंट एक मिळत असेल तर त्याचं डिफरन्शियल इक्वेशन फर्स्ट ऑर्डरचं असतं. ओके, बघा ऑब्झर्व काय केले, तर कॉन्स्टंट किती मिळाला तुम्हाला, एक मिळाला. ओके, सी मिळाला, म्हणजेच ऑब्विसली तुमची या डीवाय बाय डीएक्स इक्वल टू कॉस एक्सची ऑर्डर किती मिळाली, एक आहे ना, एकच. ओके, म्हणजे बघा हे महत्वाची नोट सांगितलेली आहे. मग त्यानुसार आपण डेफिनेशन तयार करू जनरल सोल्युशनची. ओके, अ सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन इन विच द नंबर ऑफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज कॉल्ड जनरल सोल्युशन. आत्ता सांगितलं, आता काय पाहिलं आपण की इथं सी किती आहे, एक आहे, म्हणजे कॉन्स्टंट किती मिळाला, एक मिळाला. आणि डीवाय बाय डीएक्स ची ऑर्डर पण काय एकच आहे. जेवढे तुमचे कॉन्स्टंट असेल तेवढेच तुमचं ऑर्डर असेल तर ते काय असणार आहे, जनरल सोल्युशन. ओके, तेच इथं म्हटलेलं आहे, आर्बिट्ररी कॉन्स्टंट इज इक्वल टू ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज कॉल्ड जनरल सोल्युशन. ओके, आणि पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय की ज्या आपण जे काय आपल्याला कॉन्स्टंट आर्बिट्ररी कॉन्स्टंट मध्ये व्हॅल्यूज पुट केले ते काय असणार आहेत, पर्टिक्युलर सोल्युशन. अ सोल्युशन ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन which can be obtained from the general solution by giving particular values to the arbitrary constant is called particular solution. ओके, म्हणजेच आपल्याला आर्बिट्ररी कॉन्स्टंट मिळणार आहे जनरल सोल्युशन मध्ये, तिथं आपण पर्टिक्युलर व्हॅल्यूज काही पुट केलं तर त्याला काय म्हणणार आपण, पर्टिक्युलर सोल्युशन. ओके, आता आपण त्यावरील एक्झाम्पल पाहूया. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा, व्हेरीफाय दॅट y इक्वल टू e रेज टू -x प्लस ax plus b is a solution of the differential equation e raised to x into d2y upon dx square equal to 1. बघा, सोल्युशनचा मिनिंग समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जे काय आपल्याला सोल्युशन दिलं ते सोल्युशन दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर ते इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल तर दिलेलं सोल्युशन काय असणार आहे, आपलं बरोबर असणार आहे. मग आता व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे, हे सोल्युशन आहे ते इथं पुट केल्यानंतर ते इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर दिलेलं सोल्युशन काय असणार आहे, बरोबर आहे.
ओके, ठीक आहे. तर याचं सोल्युशन आता आपण आन्सर बघूया. बघा आपण सोल्युशन काय दिले, y इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स प्लस ए एक्स प्लस बी. ए आणि बी काय कॉन्स्टंट आहे. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया फर्स्ट. ओके, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार, डीवाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस एक्सला काय मानायचं, एक्स मानायचं. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ई रेस टू एक्स म्हणजे ई रेस टू मायनस ई इंटू जे काय मानलं त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे, मायनस 1. त्यामुळे इथं मायनस आलं. ओके, मायनस ई रेस टू मायनस एक्स प्लस ए कॉन्स्टंट आहे तसं एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे 1. ओके, म्हणजे ए इंटू 1 ए आणि बी कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतो, 0 असतो. ओके, त्यामुळे ते 0. ठीक आहे. मग त्याचं अजून एकदा सेकंड डेरिव्हेटिव्ह घेऊया. अगेन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट एक्स वी हॅव डीवाय बाय डी एक्सचं सेकंड डेरिव्हेटिव्ह असणार डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस साइन कॉन्स्टंट आहे तसंच ठेवलं. ओके, ई रेस टू मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस ई रेस टू मायनस एक्स. मायनस आणि मायनस प्लस होईल आणि एचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काही असेल ते काय असतं 0. त्यामुळे काय असं मायनस मायनस प्लस ई रेस टू मायनस एक्स. ठीक आहे. आता आपण एलएचएस घेऊया. एलएचएस काय दिले आपल्याला, ई रेस टू एक्स इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू ई रेस टू एक्स आहे तसा इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर काय दिलेलं आपल्याला, ई रेस टू मायनस एक्स. बेस सेम असेल तर पॉवरची काय होते, ऍडिशन होते. एक्स मायनस एक्स 0 मध्ये ई रेस टू 0. बेस काय का असं पॉवर 0 असेल त्याची व्हॅल्यू ऑलवेज 1 असते. ओके, आणि आरएचएस काय तोच आहे. ओके, म्हणजे एलएचएस इक्वल टू आरएचएस. हेन्स द फंक्शन सॅटिस्फाय द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे हेन्स द सोल्युशन सॅटिस्फाय द गिवन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, म्हणजेच आपल्याला दिलेलं सोल्युशन काय, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन काय करतं, सॅटिस्फाय करतं. म्हणजेच काय असणार आहे, ते दिलेलं सोल्युशन काय आहे, बरोबर आहे. आता त्याच पद्धतीनं सेकंड एक्झाम्पल पाहूया आपण. सेकंड एक्झाम्पल बघा, व्हेरीफाय दॅट y sec x equal to tan x plus c is the solution of the differential equation dy by dx plus y tan x equal to sec x. ओके, म्हणजे दिलेलं सोल्युशन हे इक्वेशन सॅटिस्फाय करतं का ते व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. तर बघूया, दिलेलं इक्वेशन लिहून घेतलं. त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. इथं काय येणार, युव्ही रूल. ओके, पहिलं फंक्शन आहे, सेकंड फंक्शन आहे. पहिलं फंक्शन कॉन्स्टंट, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे विथ रिस्पेक्ट एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस सेकंड फंक्शन कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे डीवाय बाय डी एक्स इक्वल टू टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे सेक्स स्क्वेअर एक्स प्लस सी म्हणजे कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स काय असणार आहे 0. ओके, म्हणजेच काय असणार आहे इथं y sec x tan x plus sec x dy by dx equal to sec square x. इथनं कॉमन काय निघेल sec x, इथनं sec x कॉमन निघेल आणि इकडे sec x काय होणार आहे कॅन्सल. मग शिल्लक काय राहील y tan x plus dy by dx equal to sec x. दॅट इज पहिल्यांदा अगोदर हे लिहून घेतलं dy by dx plus y tan x equal to sec x. तेच दाखवायचं होतं का. ओके, ते झालं आपलं इक्वेशन बघा dy by dx plus y tan x equal to sec x. ओके, म्हणजेच दिलेलं सोल्युशन काय असणार आहे हे डिफरन्शियल इक्वेशन काय करतं सॅटिस्फाय करतं. ओके, विच इज रिक्वायर प्रूफ. ओके, म्हणजे इथं व्हेरीफाय झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन पाहणार आहोत आणि सोल्युशन्स म्हणजे आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलं असेल तर त्याचं सोल्युशन कसं फाइंड करायचं ते नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू सो मच.